20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मुंबईकडे जरांगे पाटील हे आता पायी निघणार आहेत। अंतरवाली, बीड, अहमदनगर, पुणे, पनवेल मार्गे मुंबईमध्ये हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी फिरायचं नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। मनोज जरांगे पाटील जी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। धन्यवाद। जरांगे पाटीलजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर गिरीश महाजन हे सातत्यानं तुम्हाला आश्वस्त करतायत की तुम्ही मुंबईला काही येऊ नका, आरक्षण जे आहे 23 तारखेच्या अगोदरच दिलं जाणार आहे। इतकं आश्वस्त केलं जात असताना सुद्धा तुम्ही मुंबईकडे येण्याचा निर्णय का घेताय? आता या अगोदर सुद्धा आम्ही सरकारला 3 महिन्याचा वेळ दिला होता, नंतर 40 दिवसाचा दिला, नंतर आता 2 महिन्याचा दिला होता 24 डिसेंबरपर्यंत। परंतु सरकारनं त्याही वेळेत केलं नाही, कारण आमच्या नोंदी मिळालेल्या आहेत। मराठा समाजातला मराठा आणि कुणबी एकच आहे, राज्यातला मराठा समाज ओबीसी आहे। या मागणीसाठी 4 दिवसाचा वेळ दिला होता, परंतु महाजन साहेबांनी आणि सरकारनं आम्हाला असं सांगितलं होतं की कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे। मग आता 54 लाखाच्या नोंदी सापडल्यात ना, मग कायदा पारित करून महाराष्ट्रातला मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला अडचण काय, हे आमचं म्हणणं आहे। तरीही झालं नाही। परंतु एक खरं आहे की 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्यामुळं आज 54 लाख मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं, त्यांना आयुष्याची भाकरी मिळालेली आहे या आरक्षण मिळाल्यामुळं। हे मराठ्यांच्या एकजुटीचा हा सुद्धा एक विजयच आहे। परंतु आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे महाराष्ट्रातल्या, ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहेत। म्हणून मी आपल्या TV9च्या माध्यमातून मराठा समाजाला जाहीरपणानं आव्हान करतो की बाबा हो, ही शेवटची फाईट आहे। आपण सरकारला वेळ पण दिला, हे पण केलं। मुंबईत इतक्या ताकदीनं धडक द्यायची की मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे आले पाहिजेत, पण शांततेत। कोणीही शब्द मोडायचा नाही एकमेकाचा, मी समाजाचा नाही आणि समाजाला सांगितलेलं समाजानं सुद्धा नाही। शांततेत करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईत यायचं आणि आरक्षणच घेऊन यायचं, हे शेवटचं आहे। सरकारसमोर 2च पर्याय आहेत आता, कारण मी माझ्या मराठा समाजासाठी माझं जीवन अर्पण केलेलं आहे। एकतर आरक्षणाचा विजय घेऊन वापस यायचं, नसता मी मेलेलंच वापस घेऊन यावं लागणार आहे, त्याशिवाय आता माघार नाही। कारण गोरगरिबांच्या लेकरांसाठी कुणी आमच्यासाठी कुणी नाही। आम्ही खूप नेते 70-75 वर्षात मोठे केले आमच्या बापजाद्या मराठ्यांनी, परंतु आम्हाला मोठं करायला कुणीच पुढे यायला तयार नाही। आम्हाला जाणून बुजून मोठं केलं जात नाही। मग कशाचे नेते आपले नाहीत? आपण आपल्याच लेकरांसाठी लढायचं। आपण आहेत तोपर्यंत आरक्षण मिळवून द्यायचे मराठ्यांना, हे माझं कळकळीचं आव्हान आहे। नसतं आपल्या लेकरांचे खूप हाल होणार आहेत, हमाल्या करावं लागते। तुम्ही सातत्यानं मराठा समाजाला आवाहन करताय की आपल्या लेकरांसाठी आपल्यालाच लढा द्यायचा आहे, हा शेवटचा लढा आहे असं तुम्ही सातत्यानं सांगताय। आतापर्यंतच्या भाषणांमध्ये तुम्ही असं सातत्यानं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुमचा विश्वास आहे, आणि शिंदेने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत सांगितलेलं आहे की मराठ्यांना आपण आरक्षण देणारच। मुख्यमंत्र्यांवर तुमचा अजूनही विश्वास आहे का? आम्ही आतापर्यंत मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या शब्दाचा सन्मान सुद्धा केलेला आहे। जे मंत्री आले त्यांचाही सन्मान केलेला आहे, प्रत्येक विश्वास ठेवला। पण ते विश्वासाला त्यांनी पात्र व्हायला पाहिजे होतं, ही आमची भूमिका होती। त्यांनी राज्यातले सगळे गुन्हे मागे घेऊ म्हणले, तेही घेतले नाही, तिथंही ते विश्वासाला पात्र नाही झाले। आंतरवालीतले गुन्हे मागे घेऊ म्हणले होते, आमच्यावरती ते हल्ला झाला, आमच्या माता मावल्यांना मारलं गेलं, तिथंही ते विश्वासाला पात्र नाही झाले। तिथलेही गुन्हे त्यांनी वापस नाही घेतले, उलट आमचेच लोक अटक केली। आणि आता आमच्याच लोकांना नोटिसा देत आहेत, उलट नोटिसा मुंबईला येऊ नका म्हणून। अहो, तुम्ही नोटिसा दिल्यामुळे वातावरण उलट दूषित व्हायला लागलं, लोकात रोष व्हायला लागला, लोक जास्त ताकदीने आलेत। मग आता तुम्ही असं का करताय? लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही कायदा का पायदळी तोडी? आमरण उपोषण मुंबईत करायचे आणि तुम्ही करू देणार म्हणजे नोटिसा, त्यासाठी मुंबईत मराठ्यांना शांततेत यायचं, तुम्ही नोटिसा देणार म्हणजे कायदा पायदळी तोडवायला लागला। तुम्ही उलट शांततेचं आंदोलन होऊ द्यायला पाहिजे, आणि ते होणार सुद्धा आहे। तुम्ही गोळ्या जरी घातल्या ना तरी मग गाठत नसतो मी आता, अजिबातच नाही। कारण माझ्या गोरगरीब मायबापा लेकरांना आम्हाला मोठं करायचं आहे, यासाठी हे संघर्ष आहे। करोडोच्या संख्येनं ताई लोक एकत्र आलेत, यांचं ताकद व्हायला नव्हते, बलिदान गेले 200पेक्षा जास्त, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। त्यांचं कुटुंब उघड्यावर पडले, अपघातामध्ये काही वेदना सहन केल्यात। आंतरवालीला करोडो लोक आले ताई, इतके हाल झाले लोकांचे, आणि लोकांनी कधी तक्रार केली नाही। मग ते श्रेय मी वायाला नाही जाऊ देणार। 22 किलोमीटर लोक उन्हातानात पायी चालले,
आणि आताही करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आले. परंतु माझी TV 9च्या माध्यमातून मराठा समाजाला हात जोडून विनंती कळकळीची, घराच्या बाहेर पडा. एवढी संधी आहे. हे शेवटचा लढा आहे. पोरांना आयुष्याच्या तुम्ही प्रॉपर्ट्या जमीन दिल्यात ना, तसंच आयुष्याची प्रॉपर्टी, आयुष्याचं आरक्षण त्यांना एकदा द्या. लेकरं शिकलेले बघा 1% जर रोखले ना, घरी परडत पडलेत. पोरासाठी कोणी नाही, आपल्या नेता नाही, फेता नाही, कोणी नाही. आपलं कायच नेता, त्याला मोठे केलं ते एक बी येत नाही. त्यामुळं आता आपल्याच जातीसाठी, आपल्याच लेकरासाठी आपल्याला लढायचं. घराच्या बाहेर पडा. आणि माझा मराठा समाज ताई घरी बसणारच नाही. घरी बसून काय करणार आहे? घरी बसला तरी लेकराचं वाटलं झालं. त्यापेक्षा बाहेर पडायचं. आता एखादं काम बुडवलं तरी हरकत नाही, एखाद्याने खूप दिवसाचा रजा टाकल्या तरी हरकत नाही, परंतु आता बाहेर पडायचं, सगळ्यांनी बाहेर पड. म्हणून या राहिलेल्या 10-15 दिवसात सगळ्यांनी कामं उरका आणि मुंबईकडे चला. मी तुमच्या जीवावर, तुमच्या बळावर, तुमच्या आशीर्वादावर लढतो. मला तुमच्या साथीची गरज आहे. खांद्याला खांदा लावून लढायला तुम्ही मला पाहिजे. शांततेत बाहेर पडा. आरक्षण कसे देत नाहीत तेच बघतो, हे कसे देत नाहीत. जरांगेजी, एक शेवटचा प्रश्न. 20 तारखेच्या अगोदर जर राज्य सरकारकडून चर्चेसाठी जर तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं तर तुम्ही ही चर्चा कायम ठेवणार का? 20 तारखेच्या आत अंतरवालीच्या बाहेर पाय टाकेपर्यंतच त्यांना काय करायचं ते त्यांनी करायचं. चर्चा फिरच्या नाही. त्यांनी आरक्षण त्याच्या आत द्यायचं. चर्चा कवर करणार आता आपण. पण चर्चेचे दार जाहीरपणाने बीडमध्ये सांगितलेले चर्चेचे दार खुले, कारण चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही. पण वेळ मात्र 1 घंटा बी मिळणार नाही, ही याच्यावरती आम्ही ठाम आहे. 1 तास सुद्धा यांना वेळ मिळणार नाही. आम्ही मुंबईकडे निघालोत. मराठ्यांची ताई एवढी मोठी धडक असणारी शांततेची भारतानं आणि देशानं आणि जगानं कधीच बघितले नसेल. इतका मराठा एकवटलेला. तुम्ही 4-5 दिवसाच्या नंतर बघा, मराठ्यांची मुंगी सुद्धा शिरता येणार नाही मराठ्यांच्या पायी रॅलीच्या मध्ये. इतके प्रचंड संख्येनं करोडोनं मराठा बाहेर पडणार आहे. आणि आमचं आव्हान आहे मुंबईतल्या सगळ्या जनतेला की हे शेतकऱ्यांचे, मराठ्यांचे लेकरं तुमचे शेत आरक्षणामुळे वेदना सहन करतायत. सगळेजण साथ द्या. पाण्यांपासून सगळे ग्लास भरून पाणी द्या सगळ्यांना. तुमच्याकडे येता आता हे सगळे तुमच्या थोडा त्रास होईल, सहन करा या लेकरांसाठी. आणि मुंबईतल्या मराठा बांधवांना विशेष करून विनंती, आमच्या जेवढे ओळखीचे आहेत तेवढ्यांनाच आम्ही सांगितलंय, परंतु असं कुणीच म्हणू नका की मला सांगितलं नाही ते त्याचं बघत. सगळेजण एकत्र आहे. हात जोडून विनंती तुम्हाला, गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. मतभेद सोडून स्वतःहून काम करा, पुढं व्हा. सगळे गट तट असतील, तुमचे मतभेद असतील, ग्रुप असतील, सगळ्यांनी एकत्र या आणि लढा. याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या मराठ्याचे आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सत्ताधारी, विरोधक यांना सगळ्यांना विनंती, एवढीच वेळ आहे मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहायची. प्रत्यक्ष उभा राहा. मराठा तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही जर नाही राहिलात तर मराठा तुम्हाला कधीच दारात उभा राहून देणार नाही. कारण मराठी डोळ्यानं बघणार आहेत आता कोण कोण सहभागी झाले. नक्कीच जरांगे पाटीलजी, तुम्ही सातत्यानं तुमची भूमिका जी आहे ती स्पष्ट करत आलेलात आणि आज पुन्हा एकदा तुम्ही TV 9 मराठीवर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली, त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार.